आता नाही येणार कोरोना आपल्या घरात, कारण हिंदवीयांनी केलीये कोरोनावर मात. सगळे सण समारंभ साजरी केले ऑनलाईन घरातच राहून, तेही छान हसून खेळून. आता पण सर्वजण आहेत आनंदात, कारण गणपती बाप्पा आहेत आपल्या घरात. या कोरोनाच्या काळातही आपण गणपती बाप्पांचे स्वागत केले खूप छान. गणपती बाप्पांना दिला खूप सारा मान. पण गणपती बाप्पा ऐका आमचे खरे, सगळे होतील खुश आणि राहतील आनंदात सारे. या कोरोनाच्या जंतूला लवकर पाठवा त्याच्या घरी, एकच आम्हा सर्वांची प्रार्थना तुमच्या चरणी. आता या कवितेतून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही हिंदवीयांनी ही कोरोनावर मात केली आहे. कशी? आमचे व्हर्च्युअल क्लासेस चालू झाले आहेत. त्या व्हर्च्युअल क्लासेसद्वारा आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात. आमचे शिक्षक जे आम्हाला शिकवतात ते आम्हाला व्यवस्थित व छान कळते. आमच्या शाळेने आम्हाला HSTS हे किट उपलब्ध करून दिले आहे. या किटमुळे आमचा अधिक सराव होतो व आम्हाला आमच्या अभ्यासक्रमामधले सर्व काही कळते व समजतेही. आमच्या शाळेत निरनिराळ्या प्रकारचे सण समारंभ साजरे केले जातात, जसे की स्वतंत्रता दिवस, आषाढ एकादशी, गणेश उत्सव व इत्यादी. मला तर तुम्हाला माझा एक अनुभव सांगायचा आहे, तो म्हणजे स्वतंत्रता दिवस आणि एक आषाढ एकादशीचा. आषाढ एकादशीच्या दिवशी आमच्या शाळेने खूप छान प्रकारे सजावट केली होती. त्या सजावटीमध्ये काही ग्रंथसंग्रह होते, काही पुस्तक संग्रह होते, काही कथा संग्रह होते व ज्ञानेश्वरांची मूर्तीही ठेवण्यात आली होती व पालखीत विठ्ठल रुक्माई यांचा फोटोही ठेवण्यात आला होता आणि पालखी निघाली होती. दिंडीही काढण्यात आली होती. मला तर असे वाटत होते की मी माझ्या शाळेतच आहे आणि शाळेतूनच हा अनुभव घेत आहे, परंतु ते असे नव्हते. मी हा अनुभव माझ्या घरात राहूनच घेत होते, ऑनलाईन द्वारे. मला हा अनुभव खूप छान वाटला. मी आता माझा अजून एक अनुभव सांगते, तो म्हणजे स्वतंत्रता दिनाचा. स्वतंत्रता दिनाच्या दिवशी आमच्या शाळेने आम्हाला सांगितले होते की एक झेंडा, आपल्या देशाचा एक झेंडा बनवा, आणि आम्ही सगळे 7 वाजता जमलो होतो. शाळेत नाही बरं का, ऑनलाईन. आम्ही सगळे 7 वाजता ऑनलाईन जमलो होतो आणि आम्ही स्वतंत्रता दिवस हा साजरा केला. मला त्या दिवशीही असे वाटले की मी शाळेतच आहे, पण त्या दिवशीही मी शाळेत नसून ऑनलाईन हा अनुभव घेत होते. मला खूप छान वाटले. अशा प्रकारे आता आमची युनिट टेस्ट पण झाली आहे. अशा प्रकारे आम्ही हिंदवीयांनी कोरोनावर मात केली आहे. मी शेवटी एकच सांगेन, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. Everyone, my name is Mansi Yashwant Deshmukh from Hindavi Public School, Satara, Standard 7, Division Patanjali. माझा विषय आहे हिंदवीची कोरोनावर मात. कोरोना हा विषाणू छोट्या शहरातून म्हणजे वुहान या शहरातून आला होता, जो आता चायनामध्ये आहे व पाहता पाहता तो पूर्ण जगात पसरला होता. आधी इराण, मग इटली, मग अमेरिका आणि आता तर तो आपल्या भारतात सुद्धा आला होता व पाहता पाहता रुग्ण वाढतच होते. त्यानंतर अशी परिस्थिती आली की रुग्ण खूप वाढले होते व त्यामुळे आपल्या देशात लॉकडाऊन सुरू झाला होता. लॉकडाऊनमुळे कितीतरी परीक्षा रद्द केल्या होत्या व त्यामुळे मुले खूप आनंदात होती. बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपून गेली होती व मला असं वाटू लागलं आता शाळा कधी सुरू होणार, पण ह्या प्रश्नाचे काही उत्तर मला मिळतच नव्हते. थोड्या दिवसांनी मला असे वाटू लागले आता हे वर्ष म्हणजे 2020-21 आपले पाहण्यातच जाणार आहे, पण आमच्या शाळेने आम्हाला असे कधीच वाटून दिले नाही. आमच्या शाळेने असे सांगितले की हे शैक्षणिक वर्ष 2020-21 हे आपण ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार आहोत. तेव्हा मला खूप आनंद वाटला. मला सुरुवातीला वाटत होते किती वेळ हा मोबाईल आपण पकडून अभ्यास करणार, पण नंतर मला खूप आनंद वाटत होता व मजा येत होती व शिकवलेले कळतही होते व त्यानंतर पाहता पाहता अनेक सण दिवस हे जवळच येत होते. पहिल्यांदा योगा डे आला.
योगा डेला आम्ही सकाळी उठून आमच्या शिक्षकांसोबत व आमच्या घरातल्या पालकांसोबत सगळ्या योगा केल्या व त्याचे फोटो काढून आमच्या शिक्षकांनाही पाठवले. तेव्हा मला समजले व आमच्या शिक्षकांनी व आमच्या शाळेने म्हणजे हिंदवी पब्लिक स्कूलने असे आम्हाला शिकवले की घरात राहून प्रत्येक सण व नियम पाळून आपण साजरे करू शकतो. त्यानंतर आपला स्वातंत्र्य दिन आला. तेव्हा मला वाटत होते आपण शाळेत जाणार नाही, कसला कार्यक्रम होणार नाही, मग हा सण कसा साजरा करायचा. पण आमच्या शाळेने सकाळी 7 वाजता एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये जसे आपण शाळेत करतो तसे सर्व नियम पाळून आम्ही तो कार्यक्रम घरात बसून केला व आम्ही हा झेंडा सुद्धा तयार केला होता. प्रत्येकाने आपल्या घरात छोटासा झेंडा तयार केला होता व तो झेंडा वापरून झेंडावंदन केले होते. तेव्हा मला खूप आनंद वाटला होता. त्यानंतर आमची युनिट टेस्ट सुद्धा घेतली गेली होती. ते पण नियम आणि अटी पाळून आम्ही सगळे नियम पाळले व ती परीक्षा आधी नीट दिली व ती परीक्षा त्याचे पेपर आम्ही शिक्षकांना शाळेत जाऊन आमच्या पालकांनी दिले होते व आमच्या शिक्षकांनाही खूप आवडले की आम्ही प्रामाणिकपणे हे पेपर सोडवून दिले होते. त्यानंतर गणेशोत्सव आला होता. गणेशोत्सव मध्ये तर काही मज्जाच असते ना, पण आम्ही विचार केला शाळेत जाऊन हे कसं साजरे करायचे. मंगेश शेवडे, इयत्ता 7वी, शाळा हिंदवी पब्लिक स्कूल. माझा आजचा विषय आहे आत्ताच्या काळातील गणेश उत्सवाचे आदर्श. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा. हा श्लोक आपण अगदी लहानपणापासून आपल्या कानावर पडतो. स्वातंत्र्यापूर्वी काळात जो गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला, खरं तर तो आणि आतापर्यंत चाललेला गणेशोत्सव यामध्ये भरपूर फरक होता. टिळकांनी लोकांना एकत्र यावे यासाठी गणपतीची स्थापना केली, परंतु नंतर लोकांनी काळाच्या ओघात त्याचे रूपच बदलून टाकले. मग त्यातून ध्वनी प्रदूषण असले किंवा जल प्रदूषण असले किंवा मग ठिकठिकाणी मंडळ स्थापून त्यापुढे भरपूर दंगा आणि मिरवणुकी तर विचारूच नका. तरुण मुलांचा नुसता ढिंगाणा. खरंच मला तर वाटायचं की टिळकांना वर खूप वाईट वाटत असेल, पण लोकांनी टिळकांचा आदर्श कधीच डोळ्यासमोर आणला नाही. परंतु एक भयानक विषाणूने लोकांना आदर्श गणपती उत्सव करण्यास भाग पाडले. या वर्षीचा गणपती उत्सवाचे आदर्श कायमच लोकांच्या लक्षात राहील. उत्सवाच्या पेक्षा लोकांनी जास्त स्वतःची भीती जास्त आहे. त्यामुळे मिरवणुकीत कोणतीही गर्दी नाही होणार, मारामारी नाही होणार किंवा यावेळी मोठमोठ्या मंडळानेही मोठ्या मूर्त्या बसवल्या नाहीत. गणपती उत्सव हा शांततेत आणि आरोग्याचा विचार करूनच झालेला होतोय. सगळ्या लोकांनी लॉकडाऊनमुळे आपल्या घरातील गणपतीची ही सजावट कागदाचा वापर करून केली. त्यामुळे लोकांनी स्वतःतले गुण लक्षात आले. बाप्पासाठी वेळ मिळाला आणि कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि कोणत्याही वाईट घटना यावर्षी नाही घडल्या. लोकांनी तर शाडू मातीची मूर्ती वापरून घरात एका बादलीत बाप्पाचे विसर्जन केले. म्हणजे हे लोकांना कळत होते पण वळत नव्हते. आता या वर्षीचा आदर्श पुढच्या पिढीकडे असाच जावे हीच बाप्पाकडे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. मी श्रेयलक्ष्मी अरविंद घरटमल आज तुम्हाला स्वदेशी वस्तूंचा वापर यावर माझे मत सांगणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजी म्हणतात की स्वदेशी वस्तूंचा वापर करा, विदेशी वस्तूंवर बहिष्कार करा. पण आपण असे आहोत की आपल्याला स्वदेशी वस्तू जास्त आवडतात. आपल्याला त्यांचे रंगरूप खूप आवडतात आणि पैशांचा कमी खर्च होतो म्हणून आपण त्या वापरतो. उदाहरण आपण चीनच्या वस्तू वापरतो. मोबाईल देखील चीनचाच असतो. पण आजकाल लोक म्हणतात की विदेशी वस्तूंवर बहिष्कार करा आणि स्वदेशी वस्तूच वापरा. पण आज बघितलं तर कोणाच्याच हातात चीनचा मोबाईल नाही अशी व्यक्ती शोधून म्हटलं तरी भेटायची नाही. आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे बघितलं
तर त्या देखील सगळ्या चीनच्याच असतात. आणि त्यामुळे काय होतं की आपण त्यांच्याकडून वस्तू घेतो आणि आपला पैसा त्यांना देतो, आणि त्यामुळे आपला जो पैसा असतो तो त्यांच्या देशात जातो, आणि त्यामुळे त्यांच्या देशाची उन्नती होते आणि आपल्या देशाची अधोगती होते. म्हणूनच म्हणते की स्वदेशीच वस्तू वापरा, विदेशी वस्तूंवर बहिष्कार करा. बाजारात भलेही आपल्याला स्वदेशी वस्तूंची दर्जा कमी वाटेल, पण जर आपण त्याच वस्तू घेतल्या तर आपला पैसा आपल्याच देशात राहील आणि आपल्या देशाची उन्नती मीन्स प्रगती होईल. आपण कल्पना करू शकत नाही की आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती विदेशी वस्तू वापरतो. सकाळी उठतो दात घासायला, दात घासताना आपण जे टूथपेस्ट वापरतो ते देखील विदेशी असते. शॅम्पू, साबण, डेटॉल, कॉस्मॅटिक्स, कपडे धुण्याचे पावडर, वेदनाशामक लोशन और स्प्रे, परफ्यूम्स, या सर्व गोष्टी विदेशी आहेत आणि आपण त्या वापरतो. तर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की आपण विदेशी वस्तूंवर बहिष्कार करूयात आणि स्वदेशीच वस्तू वापरूयात. पंतप्रधान मोदी यांनी देखील सांगितले आहे की आपल्याला लोकलसाठी वोकल बनायचे आहे. सो आता आपण एक संकल्प करूयात की आजपासून फक्त आणि फक्त स्वदेशीच वस्तू वापरूयात आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार करूयात. जय हिंद. Hello, my name is Shreya Sanjit Ghosh from 7th Patanjali. Today I am going to talk on the topic of Hindavichi Koronavar Mat. Thought of Corona. Safety of Corona is hidden in the word Corona itself. C. Clean your hands. O. Off from gatherings. R. Raise your immunity. O. Only sick to wear mask. And not to shake hands. A. Avoid roomies. कोरोना कोरोना कोरोना. काय आहे हा कोरोना? सगळ्या जगाला अतिशय वेड लावलेला आहे. प्रत्येक माणूस माणसांमध्ये राहिलेले नाही किंवा प्रत्येक जण एकमेकांपासून लांब आहे. सगळेजण थांबले आहे, सगळे जग पण थांबलेले आहे. पण शाळा तर हा तर विषय खूपच लांब आहे. कारण सर्वात लवकर विषय बंद झाला म्हणजे शाळा. आपण 22 मार्चपासून स्कूल सगळेच बंद झालेले आहेत आणि पूर्ण जगच बंद झालेलं आहे. पण काही मुलांचे खूपच नुकसान झालेले आहेत. पण आमच्या सरांनी म्हणजे हिंदवी पब्लिक स्कूलच्या सरांनी आणि आम्ही हिंदवियन्सने ठरवलं की आपण ऑनलाईन टीचिंग सुरू करूयात. ह्याच्यामुळे जे मुलांचे जे नुकसान झालेले होते ते परत हे होतील आणि उन्हाळ्यात पण आम्ही व्हॉट्सॲपद्वारा होमवर्क ॲक्टिव्हिटीज जे काही देत होते ते आम्ही सगळेच पूर्ण करत होतो आणि त्याचे फोटो क्लिक करून आम्ही टीचरना पाठवत होतो. आणि एकच नाही तर 16 जूनपासून आमच्या ऑनलाईन टीचिंग चालू झालेत, ते पण मायक्रोसॉफ्ट टीम्सवर. आणि आमच्या हिंदवी पब्लिक स्कूलनी अभ्यासाव्यतिरिक्त पण वेगळे असे प्रोग्राम्स पण घेतले, जसे की दिंडी. आम्ही दिंडीचा पण आयोजन आणि त्याचा आस्वाद घेतला. परत 15 ऑगस्टसारख्या मोठ्या सणासारखे आम्ही मोबाईलवरच साजरा केलेला आहे. टीचर पण आम्हाला घरातून किंवा शाळेत जाऊन शिकवतात ते मोबाईलवर आणि आम्हाला ते सगळं पूर्ण करतं. आणि आता युनिट टेस्टमध्ये पण आता आम्ही जो सोडवलेला युनिट टेस्ट आहे त्याचा पण आन्सर शीट्स आहेत, ते पण आम्हाला जर शाळेत जमा करायचं आहे. तर तिथं खूपच मोठं रिस्क आहे. पण तरीही टीचरांनी व आमच्या स्कूलनी हे ठरवलं की कुठलेही पालक जर शाळेत येतील तर त्यांनी पहिला मास्क, सॅनिटायझर आणि एक मीटरच्या अंतरावर सोशल डिस्टन्सिंगचं पण पालन केलं पाहिजे. मागील 3 ते 4-5 महिन्यांपासून आपण सर्वांना कोरोना विषयामुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराने भयभीत करून सोडलेले आहे. मला खात्री आहे की ह्याची लस किंवा ह्याची औषधं लगेच निघतील. मला 4 महिन्यांपासून जेव्हा मी या भयानक कोरोना विषयावर विचार करत आहे तेव्हा मला खूप साऱ्या गोष्टी आठवत आहेत आणि ते मी तुम्हाला उल्लेख पण करू असं मला वाटतं. आणि कारण की आपण ह्या कोरोनामुळे आपल्याला जे काही शिक्षा असेल व काही आपल्याला जीवनाची परत काही शिकवण ते सगळं आपल्याला कोरोनावेळेस मग कळालेलं आहे. परत आपल्याला जीवनाचे काही क्षण गोडगोड आपल्या जीवनात जे आपण क्षण पाहिलेले आहेत ते पण आपल्याला सगळं कळालेलंच आहे. या कोरोना विषाणूमुळे आपल्या भारताची संस्कृती किती थोर आणि महान आहे याची प्रचिती पावली येत आहे. आपल्या भारतात संस्कृतीमध्ये हा कोरोना विषाणू आपणास परत जोडण्यासारखा मदत करत आहेत. आणि ह्याच्यावर आता आपण कोरोनावर गव्हर्नमेंटनी पण हे रूल्स काढलेले आहेत की जर कोणीही
एकमेकांशी जर कोणी 2 माणसं जर बोलत असतील तर त्यांच्या सोशल डिस्टन्सिंग 1 मीटरचा अंतर असला पाहिजे आणि तोंडावर मास्क आणि एका मिनिटानंतर सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. जर कोणी माणूस जर बाहेरून आपल्या घरात आला असेल तर त्यांनी पहिलं आपले कपडे व त्यांनी पहिली आंघोळ केली पाहिजे आणि आपले कपडे खाटीवर ठेवले पाहिजेत आणि सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि स्वतःच्या घरातील आणि परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे गव्हर्नमेंटने. आपल्या भारतातील काही समजलेले लोक तोंडावर मास्क लावून बोलत असतात. या मास्कचा पण उपयोग खूपच दिलेला आहे. सो मी सांगते तुम्हा सगळ्यांना की तुम्ही आता कुठेही बाहेर जाऊ नका. कुठेही आता गणेश चतुर्थीच्या टायमिंगला तर कोणाच्याही घरी जाऊ नका, कारण की आता खूपच कोरोना वाढलेला आहे. आणि तुम्ही 20 मिनिटांनंतर आपले हात स्वच्छ हँडवॉशनी किंवा पाण्याने धुवा आणि सॅनिटायझरचा 20-20 मिनिटांनं वापर करा. धन्यवाद. आपण सगळेच ह्या कोरोनाला मात देऊयात. धन्यवाद. How are you all Hinduvians? I am Sanika Shende, one of the Hinduvian among you, studying in 8th. I am going to share with you my thoughts on the ideal that Hindu Public School Satara has set before all of us during this time of Corona. As we all know, Corona has been in our country since March 2020 and its first decision was to close school. I was very upset because of the sudden closure of the school. It was not clear what to do after the school closed. There were also annual exams completed. The only discussion everywhere is about Corona. The study was stopped. Everything was stopped. A few days later, our school started posting studies on WhatsApp. From there, the path to our digital learning was opened. Even though we stopped going to school, Hindu Public School reached out to the students so that they would not be deprived from the education. Our school has managed to break the kind of coordination between students, parents and teachers through online. From the online parent-teacher meeting, the principal of our school, Honorable Mr. Amit Kulkarni sir, introduced the concept of online education for us. I consider myself lucky to have such a principal who brought high quality advanced technology in a semi-urban area like Satara for the education of Hinduvians and successfully implemented it. Thank you, sir. Our online school started on June 18, 2020. I never thought that my first day of class 8 would be like this online. With the right planning and support of all teachers, we all are learning better today, even in this Corona situation. I will always be indebted to Hindu using technology to deprive us of education, even in this Corona era. I have no doubt that this is the inspiration that will continue to inspire us. I am indebted to the teachers of my school as well as to my parents for their hard work in online my education. Thank you. घेऊ उंच भरारी घेऊ उंच भरारी हे आमचे आकाश ज्ञान श्वास हा आमचा भविष्य हातात संस्कारांच्या या भिंतीची गातो थोरवी हिंदवी 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 विविधतेने जपतो राष्ट्रप्रेम मनात सक्षम घडतो या मातीतून विज्ञानाच्या युगात कला क्रीडा कर्तृत्वाची पताका उंचवी हिंदवी 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 स्वयमेव मृगेन्द्रता
हिंदवी. Good morning everyone. My name is Rajnandini Prashant Gutte. I am studying in Hindavi Public School, Satara, in 8th standard class. Today I am here to tell you all importance and uses of using Indian goods. We all know that in past many foreign companies came in India for trade and they settled here. But they didn't stop there. They started ruling our India and they have given us many pain from which still we have not came up. India, which was known as Golden Bird, they destroyed it. But then also we are helping them to earn more money by buying their products. In 1905, Swadeshi movement took place, where Indians mainly started using products manufactured in India. But nowadays, again we are using more products which are manufactured in foreign countries because they are cheaper, they are more advanced and it gives us more comfort. But while using this all, we forget about our own country's products. If we will buy products manufactured in India, then India will gain profit, because of which our economy will increase. And if all this will happen, we can step forward. And stepping forward is a golden chance for every Indian. By stepping forward, we can start taking and giving high quality of education, and also we will get more money to improve and update our technology, which will flash a great impact everywhere. If every upcoming child who is future of our nation will get high quality of education, then not only in power but also in good economic, in education and in technology, India will do good progress. Common people blame the government because our economy is going down, everything is becoming costly, and the dollar's price is increasing. But it is our default, because if we will buy the products which are manufactured in other countries, then obviously that country will get benefit and their currency will become strong. I really feel too much lamented because of all this happening in India. Every Indian should say that I don't depend upon anyone to feed me. What I need, I am capable of attaining it. Total trade of China in India is near about 84.4%. Why we should be dependent on others? Being self-dependent is itself honor for every Indian. Self-reliance is the only way to true freedom. In this corona pandemic, every country's GDP is going down and not a single product is imported from outside in the India. But then also, people living in India, their needs are fulfilled. So we can understand that we can live normal and happy life without using foreign goods. So I just want to tell you that please use goods for manufacture in India and become self-dependent. Thank you. Myself Parshu Praveen Nimbalkar. I am new division student in Hindavi Public School, Satara. My topic is why should we use Indian products? First, in the comparative prices. I'm going to tell some facts about Chinese marketism. First, comparative prices. China can afford a low prices due to this. There are two reasons behind it, that China makes most of a duplicate things. Second, that they copy a new products due to lack of IPR. And second thing, that they know to capture the market and break down the market. And third, that dumping strategy. The Chinese people are well disciplined. They throw their garbage in dustbin, and from dustbin it will go for a dumping yard, and from dumping yard to a recycle bin, and from recycle bin the plastic China will make a toys and new things. And many of the many of the toys are China exports mostly the 70% of toys to India. And second thing, that steel production, the steel products and steel production in China was in 2020. In 2020, the steel production of China was in March 78.98 billion, in April 85.3 billion, in May 92.27 billion, in July 91.58 billion. And in how how the how the productivity growth took place in this way.
and due to this the China is gaining a more profit. And fourth and main thing that PUBG, many of the boys think that PUBG is of America, so we will play it and nothing will happen. And but the 40% of PUBG shares are of China, and due to this China gets a 40% profit of PUBG. The net which we use for these games and apps, it convert to a Chinese currency, and China gets money, and China financial assist to Pakistan, and Pakistan give this money to terrorists, and terrorists make a new weapons, and they are killing our own army. Means we are responsible for it to kill our own army. Means indirectly we are killing our own army. So please do not use Chinese products. And second thing that China is make 25% of electricity in 2019, and hydroelectricity making in hydroelectricity China is at top. Means in 1941, which country was very dirty country, and very means in 1941 we were good, but China was very messy. But now the China is at top in marketism. Due to these strategies, dumping strategy is the most important strategy in this. So please do not afford the Chinese things. And they're taking calendars, means Hindu calendars or Indian calendars to China, and they convert it into a Chinese language. And when festivals are there, according to that they are making a new products. See, this is the Chinese light lamp. See, the wires are removed from bulbs. These are the bulbs. They are fallen down. See, from inside just bulbs are like this. And second thing that half is not working due to this. See, anyone can badly affect from this. And many light lamps don't have a earthing, and many of the Chinese light lamps are not have again this type of problems are taking place. Half is not working. See, bulbs. See, now this bulb I'll remove and see. Positive and negative terminal can be touched to each other, and it can be short. So don't use like this material. This is Indian light lamp. See the brightness, and see the bulbs, and the wire are well soldered. These are soldered, they are press fit. This light lamp is of only 180 rupees, and that was of 90 rupees. People go for a 90 rupees because that is cheap, but that is a garbage of China, and you're taking part in killing our own army. So please do not afford Chinese material. So Jai Hind, Jai Maharashtra, and Jai self-sufficient India. Hello everyone, my name is Adarsh Abhaisad. I am from Standard 8 Kannad. My school name is Hindu Public School. My subject name is स्वदेशी वस्तू वापरा. स्वदेशी वस्तू वापरा, देश अभिमान जागवा. विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक, छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारा स्वातंत्र्यवीर सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशी विषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका. स्वदेशी वस्तूच वापरा. विदेशी वस्तूंच्या खरेदीने राष्ट्राचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ 5 लाख कोटी रुपयांची लूट होत आहे. स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज आहे. वस्तू विदेशी आहे हे कसे ओळखाल? विदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरणे म्हणजे स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती विदेशी की स्वदेशी याची विक्रेत्याकडून माहिती करून घ्या. त्याला ठाऊक नसल्यास उत्पादनाच्या वेष्टनावरून ते उत्पादन विदेशी आहे का ते ओळखता येते. भारतात सध्या 3 प्रकारच्या विदेशी आस्थापनाच्या वस्तू विक्रीस येतात. पहिले, परदेशी आस्थापनाने थेट भारतात निर्यात केलेली वस्तू, उदाहरणार्थ नोकिया भ्रमणभाष. परदेशी आस्थापनाने भारतात आस्थापन उभारून उत्पादिलेल्या वस्तू, उदाहरणार्थ बाटा इंडिया. परदेशी आस्थापनांनी भारतातील आस्थापनाशी करार करून भागीदारी तत्वावर उत्पादिलेल्या वस्तू, उदाहरणार्थ मारुती सुझुकी. भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की स्वदेशी वस्तूंचा वापर करा, याने आपल्या देशाचा नफा होणार आहे. या कोरोना संकट काळामुळे आपल्या देशाचे नुकसान झाले आहे. नरेंद्र मोदीजींनी हेही सांगितलं की स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा, आत्मनिर्भरतेची सुरुवात करा. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीची भारताला आज खरी गरज आहे. भारतीयांनी भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा, अन्यथा हा भारत देश आर्थिक गुलामगिरीत लोटला जाईल अशी भीती वाटते. भारतीय स्वतंत्र काळात महात्मा गांधीजींनी एक नारा रुजवला, तो होता स्वदेशी अपनावा, विदेशी भगाव. या नाऱ्याचा अर्थ असा की विदेशी वस्तूंचा वापर टाळा आणि भारतात बनलेल्या वस्तूंचा वापर करा. या स्वतंत्र संग्रामाच्या वेळी भारतीयांनी विदेशी वस्तूंची होळी केली. या सध्याच्या काळात आपण एकमेकांची बराबरी करण्यासाठी महागडे कपडे घालतो, त्यातले 80% कपडे हे विदेशीच असतात. आपल्या भारताची परंपरा आयुर्वेदातून सुरू झाली. विदेशी औषधे महाग असतात, पण भारतातले औषधे गुणकारी आणि स्वस्तही असतात. स्वदेशी मालाची खरेदी करताना त्या मालाचे उत्पादन करू शकतो, त्यामुळे आपल्या देशाचा फायदा आहे. जर आपण स्वदेशी वस्तू खरेदी केली तर देशाची प्रगती होईल, गरिबी हटेल, लोकांना रोजगार मिळेल. माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न आपण साकार करू. भारत माता की जय.